आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। महिला आर्थिक विकास महामंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्त दिनांक 7 ते 9 मार्च दरम्यान महिला मेळावा आणि बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। जिल्ह्यातील 234 गावांमध्ये एकूण 3722 बचत गटांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जातो। जालना शहरातील जुना जालना भागात असलेल्या अनय गार्डनमध्ये सध्या हे प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनामध्ये विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांनी उत्पादन केलेल्या आणि घरगुती वस्तूंचे हे प्रदर्शन आहे। 10वी नंतर पुढे काय? फक्त PFC क्लासेस। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ जालना जिल्हा कार्यालयामार्फत बचत गटातील महिलांचे वस्तू विक्री प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी आपण केलं आहे। या कार्यक्रमाला उद्घाटन कार्यक्रमाला आपल्या जालन्याचे आदरणीय खासदार माननीय श्री कल्याणरावजी काळे हे उद्घाटक होते। त्यानंतर प्रशासनातील विविध अधिकारी हे या कार्यक्रमाला उद्घाटनाला आले। एकूण 50 बचत गटांचे स्टॉल या ठिकाणी आपण आणलेले आहेत। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादने हे या ठिकाणी जालनेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। माझं या निमित्ताने सर्व जालनावासियांना नम्र आव्हान आहे की आपण 3 दिवसाचं हे प्रदर्शन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे। या 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। स्थळ आहे अनय गार्डन, मस्तगड दत्त मंदिरासमोर या ठिकाणी आपण प्रदर्शन आयोजित केलं आहे आणि या ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह आपण या माध्यमातून वाढवावा अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्ताने करतो। पहिला दिन आहे, 8 मार्च आहे। याच ठिकाणी उद्या एक भव्य महिला मेळावा सुद्धा आपण आयोजित केला आहे। याही महिला मेळाव्यात जालन्यात शहरातील तज्ज्ञ मार्गदर्शक सगळ्या महिला आपण या ठिकाणी बोलावण्यात आलेल्या आहेत। दुपारी 1 वाजता या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। धन्यवाद।